मातेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव पंढरीच्या देवराया पंढरीच्या नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति अवतारा धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगी विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागितीय दिव्य लोकास नेली आता हृदय आपुली चौपाळुन्या बलीवरी वैसौपावली श्री गुरूंचे जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्माथोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंददीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस्फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा
विंचूर दळवीकर फार चरणाचा नाही, पण 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्वच मायबाप विको कमी करत आला. आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे. कोणाचा कोणाचा ग माय तो फार लक्षपूर्वक आहे का. त्याचं कारण असं हे विंचूर दळवीकर कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं. विंचूर दळवीकर आलेली सर्वच पाहुणी मंडळी महाराजाने तुम्हाला हसवलं जरी गाड्या मायबाप, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. विंचूर दळवीकर कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे माझ्या दादेव. दुसरा मुद्दा असा आहे गड्या मायबाप, मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही. मी तसा तुमच्या आशीर्वादानं प्रामाणिक महाराज, मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही. त्याचं कारण असं आहे, विंचूर दळवीकर महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा, काय असावं ग माय. अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतं तेवढं तर बोला माय. त्याचा तर एका मिनिटात आवाज बंद करते रे म्हणा बाबा, पण इथं कशी बोलू. पुरावा असावा. नसेल पुरावा महाराज पुरावा. हे आजच्या कीर्तनापुरतं चाललं, पण प्रमाणाचा दिला पुरावा. मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा. श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे. महाराज म्हणतात ऐका रे मायबाप, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांग कीर्तन चांग होया अंगारी रूपन, होया अंगारी रूपन, होया अंगारी रूपन. कीर्तन चांग कीर्तन चांग होया अंगारी रूपन, होया अंगारी रूपन, होया अंगारी कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात आम्हाला जिथं हरिरूप होते तर हरिरूप अवस्था प्राप्त होती. तुकोबाराय सांगतात ते कीर्तन आहे. मग काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे. थोडा सुरेत्राचा नॉर्मल कमी कर. आजच्या अभंगाच्या द्वारे संतांचं जीवन या सामान्य जीवाबद्दल किती कृपावंत आहे तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. किती कृपावंत जीवन आहे संतांचं आपल्याबद्दल. तुकोबाराय दृष्टांत देतात ना. जे पिढे बाळ. महाराज म्हणतात चालता चालता लेकराला ठेच लागली विंचूर दळवीकर, पण पायाला झालेली जखम लेकराच्या ती जर आईला कळली तुकोबाराय सांगतात तर आईचा प्राण मात्र कासावीस होतो. तुकोबाराय सांगतात जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ. दृष्टांत दिला दोरीचा. ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. पण तुकोबाराय सांगतात आईची लेकरं जर सुखानं नांदत असतील, जसं संतांनी केलेला उपदेश साधका करतात. साधक जर आनंदात मस्तीच भगवंताची जर साधना करत असेल तर तो आनंद संतांच्या हृदयाला होत असतो. तसं तुकोबाराय सांगतात आईची लेकरं जर सुखानं नांदत असतील, सुखानं राहत असतील तर तो आनंद आईच्या चित्ताला होत असतो. सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती. आणि बस तुकोबाराय सांगतात तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा प्रिहृदयचा म्हणजे तो असा की कैलासवाशी गंगा भागीरथी चंद्रभागाबाई भिकाजी मेढे इहे लोकाची यात्रा संपूर्ण एक आईला एका मातेला 1 वर्ष पूर्ण झाला.
आणि म्हणून आईसाहेबांचा संपूर्ण परिवार आहे. मुलं आहेत. एक मुलगा कैलासवासी रामदास भिकाजी मेढे व आदरणीय मोहन भिकाजी मेढे व शिवाजी भिकाजी मेढे. आईसाहेबांच्या मुली आहेत सौभाग्यवती इंदुबाई मधुकर नाटे, कुमारी मंदा असेल भिकाजी मेढे, सौभाग्यवती मुक्ताबाई सुरेश गायकर, सौभाग्यवती नंदिनी विलास नाठे. नात आहेत पूजाताई, सुनबाई आहेत, गंगा भागीरथी सुनीताबाई असतील, सौ मंगलबाई असतील, संगीताताई असतील. नातवंड आहेत दर्शन, मयूर, स्वप्नील, प्रशांत, आरती. हा संपूर्ण परिवार आहे. पुतणे आहेत पोपटराव राजाराम मेटे असतील, शांताराम राजाराम मेटे असतील. पुतणी आहेत शिंदूताई आणि लताताई. हा संपूर्ण परिवार. या परिवाराच्या माध्यमातून तथा आदरणीय आमचे दत्ताभाऊ यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. थोडा बेस कमी कर माझा. आजच्या पवित्र कीर्तन साथे कथा अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ. ज्ञानोबरायांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती संत निवृत्तीनाथ देवांच्या कुशीमध्ये राहून अत्यंत गोड मृदंगाची साधना करून श्री महाराज आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. इथं मांडरला इथं जागेवर आवड सुधारता. आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक गोड रत्न आदरणीय आमचे दीपक बाबा पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजवा श्री महाराजांकरता. भजन सम्राट महाराष्ट्राचे लाडके गायनाचार्य. खऱ्या अर्थानं हा सिन्नर तालुका असेल, अवघास नाशिक जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, आता अहिल्यानगर झाला. तमाम महाराष्ट्रातील अत्यंत श्रद्धेची लेकरं ज्यांच्या संगतीमध्ये गायन असेल, वादन असेल, ज्यांच्या सान्निध्यामध्ये अत्यंत गूढ लेकरांना हे गायन हे मृदंग मिळतं आहे. आजही त्या स्वराची साधना मिळते. आदरणीय हरिभक्तपरायण अत्यंत गोडही कीर्तन करतात गुरुजी महेश्वर भगुरी गुरुजी. एकदा जोरदार टाळी वाजवा गुरुजींकरता. अत्यंत गोड गायन, अत्यंत नम्र स्वभाव, ज्यांच्या संगतीमध्ये आमचं जीवन खऱ्या अर्थानं कल्याण व्हावं. ज्या संगतीमध्ये असं अत्यंत गोड संगत लाभलेली, गुरुजींची संगत लाभलेली आदरणीय आमचे वैभव महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. व हरिभक्तपरायण पद्मनाभ महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. आलेल्या मायबापाला विनंती आहे छोट्या लेकरांकरता आपण एकदा जोरदार टाळी वाजूया. चौबदार तुम्हाला दंडवत करतो. साऊंडवाले दादा तुम्हाला दंडवत. माझ्या दादांना तुम्हाला दंडवत करतो. भावांना तुम्हाला दंडवत करतो. आई तुम्हाला दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो. गुरुकुल पर्व या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे विनायक दादा असतील. दादांना माझा दंडवत आहे. श्री संताची ये माता चरणावरी, श्री संताची ये माता चरणावरी, श्री संताची ये माता चरणावरी, माता चरण साष्टांग ही करे दंडवत, साष्टांग ही करी दंडवत, साष्टांग ही करी दंडवत. मी शांती पावना सांभाळा उतरी, शांती पावना सांभाळा वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. जीवन जगणारी आई या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झाला. निस्वार्थ प्रेम करणारी आई निघून गेली. आता 2 लेकर आहेत हयात. असं 1 रात्र गेली नसेल, 1 दिवस गेला नसेल का त्या लेकरांना आईची आठवण झाली नसेल म्हणा. खरं तर बाप नावाचं अस्तित्व निघून गेलं का मुलीच्या जीवनामध्ये येणारी संकट असतात ना, ती संकट झेलण्याकरता कोणी नसतं. आणि मुलाच्या जीवनामध्ये संकट आली, निस्वार्थ प्रेम करणारी आई निघून गेली का त्यांच्या जीवनामध्ये संकट झेलणारी कोणी नसतं. का हो? एखाद्या दिवशी आई जर रागवली, वडील रागवले तर संकट बाकाचं फिरतं. एखाद्या दिवशी वडील रागवले तर लेकरू आईच्या पदराला धरतं आणि आईला विनंती करता, आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. मुलीच्या जीवनामध्ये एखादं संकट आलं, एखाद्या दिवशी आई रागवलीत मुलीवरती तर मुलगी बापाकडे पळत जाते. बापाला विनंती करते, बाबा सांगा ना हो आईला मला मारू नको म्हणा. निस्वार्थ प्रेम करणारी आई या जगातून 1 वर्ष झालं निघून गेली ना. तुकोबाराय सांगतात, ऐका ना आमची आई किती प्रेम करते हो. लेकुराचे हित संतांचं जीवन सांगायचंय तुकोबारायांना.
जाणे माऊलीची चित्ताईशी कळवळ्याची जाती करीला भाविन ओटी बहारवाई त्याची सर्वस्व तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी ओझे. निस्वार्थ प्रेम करणारी आई निघून गेली का किती दुःख असतं ना. त्या परिवाराला विचारा, मुली असतील मुलं असतील. त्या निमित्ताने आज थोडे वेळ कीर्तन करूया आपण मस्तपैकी. आज शेवटचा दिवस आईच्या प्रवासाचा. ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस टाळी वाजवा, भजन करा. आजच्या टाळीचं झालेलं पुण्य, आजच्या भजनाचं झालेलं पुण्य. बरं नावही गोडे चंद्रभागाबाई. खरं तर जसं नावे तसं जीवन जगून गेली आई, म्हणून तर तुमच्या डोळ्यातून पाणी आलं ना. असंच आहे. मग आजचा शेवटचा दिवस आहे. भगवंताच्या दारामध्ये 2 पिशव्या जायचे, एक संसाराची आणि अध्यात्माची. त्या अध्यात्माच्या पिशवीमध्ये तुम्हाला जेवढं पुण्य टाकता येईल, टाळीचं झालेलं पुण्य, भजनाचं झालेलं पुण्य ते आईला अर्पण करायचं आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठल भजन झालं, टाळी वाजूया आणि भजन करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जसं आईला 1 वर्ष पूर्ण झालं, आई जिथून आले तिथं गेले, तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचं आहे. का? ज्या लोकांमध्ये तुमचा आमचा जन्म झाला त्या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. मृत्यूलोकीची सरळ व्याख्या मरणाऱ्यांचा लोक, त्याला म्हणतात मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. ज्ञानोबारांचा अत्यंत गुढ पुराण. ज्ञानोबा आपल्याशी बोलतात ना, उपजे ते नासी नाशिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. ज्ञानोबा आपल्याशी गोड बोलतात. कधी बोलून पहा ज्ञानोबरांशी. कसं बोलता येईल हो आम्हाला ज्ञानोबरांशी. एक तरी ओवी अनुभवा नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा. ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानोबरा आपल्याशी बोलतात. कधी तुकोबरांशी बोलून पहा. हो तुकोबरा गात्याच्या रूपानं आपल्याशी बोलतात आपल्याशी तुकोबरा. महाराज म्हणतात इथून पाठीमागं खाल्ला असेल, पिल्ला असेल, काही वाईट कर्म घडले असेल त्याचा विचार करू नका. मग आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकाळचा पाया माझे तणवात, सकाळचा पाया माझे तणवात. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकाळचा पाया माझे तणवात, सकाळचा पाया माझे तणवात. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, 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 नका करू नाश आयुष्याचा. सगळ्याचा पाया माझे दंडवत, सगळ्याचा पाया माझे दंडवत. एकदा जोरदार टाळी वाजवा गुरुजीं करता मस्त भजन. किती गोड बोलतात ना तुकोबरा आपल्याशी. आपल्या आयुष्याचा नाश होणं याच्याकरता महाराज म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आमच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे, आमच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे. असं काय केलं पाहिजे आम्ही. महाराज म्हणतात आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. सतचित आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे ते. गुरुनाम गुरु वैकुंठाशी ब्रह्मलीन श्याम महाराज शास्त्री आम्हाला गोड सांगायचे पाठामध्ये. परमात्म्याचं स्वरूप कसं आहे. सत म्हणजे तो सत्य आहे, चित म्हणजे तो चिद्रूप आहे, आनंद म्हणजे तो प्रकाश रूप आहे. असं जो परमात्मा आहे ना, आमच्या आयुष्याचं सोनं त्यानंच होईल. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. का हो आम्ही या सगळ्या गोष्टी का करायच्या. आम्ही ते करण्याकरता आलो. आम्हाला जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा आहे. बोला ज्ञानोबरांशी.
ज्ञानोबराय आम्हाला जन्ममृत्यूचा फेरा हे येणं जाणं संपवता येईल? ज्ञानोबराय सांगतात नक्कीच. त्याच्याकरता काय करावं लागेल? ज्ञानोबराय सांगतात आलोय आपण या देहरूपी गावाला, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू धनंजयाजी या परी. आलोयत ना, जीवाला 2 सोहळे. खरं तर आईसाहेबांचे दोन्ही सोहळे झाले बरं, चंद्रभागा आईचे. जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला. तुमचा आमचा एक झालेला आहे, एक होणार आहे आणि तो होणारच आहे. खरं तर शास्त्राने अजून एक सोहळा सांगितला, जन्म सोहळा लग्न सोहळा. तो अनेकांनी टाळता येतो, पण 2 सोहळे मात्र जीवाला टाळता येत नाही, एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. मग का हो ज्ञानोबराय आम्हाला ह्या दोन्ही सोहळे टाळता येतील? ज्ञानोबराय सांगतात नक्कीच. कसे? तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना ये रजारे चिरा पडे. या शरीराला येणं आणि जाणं संपवत येतं, पण त्याच्याकरता काय करावं लागेल? ज्ञानोबराय सांगतात तरी जडजडून वाहिला आणि ये भक्तीची वाटेला जिया पावशी अव्यंग धाम माझे. त्या परमतत्वाची प्राप्ती करावं लागेल, परमात्म्याला प्राप्त करावं लागेल. नवे महाराज म्हणतात आम्ही त्याला प्राप्त नाही, आमच्या जीवनामध्ये आमच्या हृदय नावाच्या मंदिरामध्ये त्याला साठवल्याबरोबर घडलं असं. त्यांची सरली त्यांची सरली साठविला हरीजी हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. आम्हाला परमात्म्याला साठावं लागेल. नामदेव महाराजांची गोड भाषा आहे. जन्म मृत्यूची एरजार संपण्याकरता गोड महाराज उपदेश करतात. महाराज म्हणतात उठा जागे वारे स्मरण करा बावे चरणी आणि चुकवी व्यथा जन्माचा. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं ही व्यथा चुकवता येते. याच्याकरता जागृती दिली की आम्ही आमच्या जीवनामध्ये भजन साधना करावी. संत चरणी क्षण क्षण नाम स्मरा मुक्ती सायुजता हेची करा बापांनो हेची करा बापांनो हेची करा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र किती गोड बोलतात नामदेव महाराज आपल्याशी. नामदेवराय किती गोड बोलतात. संत चरणी भावधरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेची करा विष्णुदास विनवी नामा
बोलू नका भवकामा दरा अंतरी निज प्रेमा न चुकाने मा हरिभक्ती. खरं तर आपण भजन करावं याच्याकरता संतांनी जागृती दिली. नामदेव महाराज सामान्य जीवाला जागृती दिली. खरं तर संतांचा स्वभाव असा आहे हो, संतांनी संताला जागवलं, संतांनी जीवाला जागवलं, संतांनी देवाला जागवलं. विठा पांडुरंग प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा करुणा पारी नाटला. वैष्णवांचा मेळा करुणा पारी नाटला. पांडुरंग प्रभात समय पातला. वैष्णवाचा मेळा करुणा पारी नाटला. वैष्णवाचा मेळा करुणा पारी नाटला. देवाला उठवलं. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. अजून उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. संतांनी देवाला जाग केलं, एक संतांनी संताला जाग केलं. हो उठा साधू संत साधा आपुले हित. साधू संत साधा आपुले हित. गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. उठानी मेघेशी चला जाऊरा उडासी. चळती पतकात राशी काकड आरती देखली. उठानी मेघेशी चला जाऊरा उडासी. चळती पतकात राशी काकड आरती देखली. प्रमाण चालू आहे, पण प्रमाणात चालू आहे. हा चाली सुद्धा गोड. हा हे तुम्हाला उद्या ऐकायला मिळणार नाही. हो संतांनी देवाला जाग केलं, एक संतांनी संताला जाग केलं, दोन आणि संतांनी जीवाला जाग केलं. आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. चोरणी जया चोरणी जया नाडून भागा जागा रे हरी हरी. आता जागा रे बाईनो या जीवानी भजन करावं, या जीवाचं कल्याण व्हावं. कारण हा जीव फार दिवसानं आलाय यांना करायला. त्याच्याकरता महाराज म्हणतात ना, बहुत जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जय हो. जाग जाग बोलते. जगजोगी जगजोगी जग जाग बोलते. जग जाग बोलते. हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जाग जाग बोलते. जगजोगी जगजोगी जग जाग बोलते. जग जाग बोलते. जागत जगदेवा राख काही बा. जगता जगदेवा राख काही बाळ. अवघा क्षेत्रपाळ तुझा वास कळ. अवघा क्षेत्रफळ तुझा वास. हे पूजा पत्र काही फलपुष्प पूजा पत्राची फळपुष्प. हे बहुत दिवस फेरा आला या लगा. बहुत दिवस फेरा आला या लगा. हे नका घेऊ बारा धर्मतोची सार. नका घेऊ मारा सर्वतोषी सार. तुका म्हणे दान द्यावे जी आनंद. तुका म्हणे दारा द्यावेची आनंद. जगजोगी जगजोगी जग जाग बोलती. जग जाग बोलती. 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 बोलती. संतांनी जाग केलं, आपण भजन करावं. काव या सगळ्या गोष्टी संपवायची. आलो हे मानवी जीवन पुन्हा मिळणार नाही. संतांची याच्याबद्दल तळमळ आहे की या जीवाने भजन करावं, या जीवाचं कल्याण व्हावं. आता ऐका,
12:30 वाजता बरोबर आपल्याला थांबायचं आहे. 10:30 वाजता सुरू झालं, 12:30 वाजता आपल्याला थांबायचं. आलोय नाही, हे मानवी जीवन मिळालं, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मग आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असावं. विंचूर दळवीकर, किती पवित्र जीवन असावं. कळालं कडे आपल्या नाशिक जिल्ह्याला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला म्हणून. यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी हो. एवढं पवित्र जीवन असावं आपल्याला. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं, नका जगू. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा. पण गेल्याच्या नंतर कळालं रे विंचूर दळवी गावाला. यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. एवढं तरी पवित्र जीवन जगा. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं, नका जगू. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा. आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी श्रद्धेनं रडला पाहिजे. एवढं तरी पवित्र जीवन जगा. नाहीतर मग आपण जीवन जगायचं आणि आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहिजे. एवढं वाईट दिवस नाही, वाईट जीवन नाही जगायचं आपल्याला. अरे महाराज म्हणतात आपण जीवन जगायचं आणि आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहिजे. महाराज म्हणते जगच्यापेक्षा वाईट जीवनात दुःख कोणतं नाही. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. बाईल म्हणता खरं मरता तरी बरे. बाईल म्हणता खरं मरता तरी बरे. म्हणे खरं मरता तरी बरे. घरात थुंकोनी नाचले घर थुंकोनिया. नाचले घर थुंकोनिया. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. नाशियले घर थुंकोनिया. बाईल म्हणजे बायकून, खरं म्हणजे गाढव. ही म्हातारपणाची अवस्था आहे. बायकून आपल्याला गाढव म्हणावं विंचूर दळवीकर. एवढं वाईट दिवस नाही जीवन जगायचं आपल्याला. प्रपंच हा खतरनाक असतो. थोडी वेल्डिंग करून देतो तुम्हाला मस्तपैकी. बायको कशी गाढव म्हणते हो. प्रपंच हा खतरनाक असतो. कधी बायको जिरवते तर कधी नवरा जिरवतो. या प्रपंचाचं खतरनाक काम आहे. कसं हो, नवरा बायको मोटरसायकलवर निघाले. पहा बरं का, सिद्धांत करता ऐकत राहा दृष्टांत. नवरा बायको मोटरसायकलवर निघाले. एक बैल सजवलेला होता. कोण होता? ज्या दिवशी बैल सजवला जातो त्या दिवशी काय असतो माय? पोळा असतो. हिनं सहजच नवऱ्याला विचारलं, धनी म्हणले काय ग आज काय हो? म्हणले काय झालं? तर मग म्हणले तो बैल सजवलेला आहे. आता ती काही पाकिस्तानातून थोडी आलेली होती. ज्या दिवशी बैल सजवला जातो त्या दिवशी पोळाच असतो. त्याने सांगितलं तुला माहिती नाही आज बैल पोळा आहे? ती मनाची मनात हसली. खरं तर यालाच बैल म्हणायचं होतं तिला, पण या बैलाला नंतर कळलं त्याचं दुर्दैव होतं ते. पण त्याला कळालं ही मला बैल म्हणली म्हणून. पहा, गाडी थोडीशी पुढं गेली आणि एक म्हशीचं कळप आलं. कोणतं? मग हिनं शांत बसावं की नाही? हिनं कशाला पंचायत करावा? हिनं सांगितलं का हो धनी बैलाला सण असतो मग म्हशीला नसतं का हो? त्याला रागच आलेला होता गाड्याला. त्याने सांगितलं मग म्हशीला पण सण असतो ना. म्हटले की हो धनी संक्रांतीचा सण म्हशीचाच असतो. तिला कळालं ही मला म्हैस म्हणते म्हणून. पण गुरुजी तो काय एका गावचं पाणी नव्हतं पिलेला तो गडी. पण ती पण खतरनाकच भेटलेली होती त्याच्या जीवनामध्ये. तिला कळालं हे मला म्हैस म्हणली म्हणून. थोडीशी गाडी पुढे गेली. आता सिद्धांत करता आहे का 4G वापरा थोडंसं. 4G वापरलं तर विनोद कळतो, नाही तर विनोद लक्षात नाही. विनोद नाही करायचा. तो सिद्धांत करता पहा किती गोडे. थोडीशी गाडी पुढे गेली, समोरून गाढव आलं. कोण आलं? कोण आलं? हिनं लगेच नवऱ्याला कोणवलं. म्हणली धनी म्हणले काय ग? म्हणले बा ते समोरून कोण आलं बघितलं का? म्हणले कोण ग? तुमचा पाहुणा. कोण? गाढव. गाढव जर याचा पाहुणा तर हा कोण झाला? बोला ना. गाढव झाला. त्यानं गाढवाला असं जवळ येऊ दिलं. गाढव जवळ आल्याबरोबर याने सांगितलं राम राम सासरे भाऊ. नाही तुमच्या लक्षात आलं? ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नसल कळालं त्यानं पोटभर जेवण करून जा. मस्त कीर्तन सांग. प्रपंच हा असाच असतो. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. नाशियले घर तुंकून या. बायकून आपल्याला गाढव म्हणावं एवढं वाईट जीवन नाही जगायचं. ऐका, आपलं जीवन किती पवित्र दिशेनं असावं. आता ऐका, किती ज्ञानोबरांचं पवित्र जीवन असं. ज्ञानोबरांचा समाधी प्रसंग आहे. ज्ञानोबरांचा समाधीचा प्रसंग जवळ आला. विंचूर दळवीकर नुसता परिवार नव्हता रडत. आता हे इलेक्शन तिकडे घ्या उलटा. आता आपल्याकरता झाला, आता तिकडे संताकडे पाहना. नुसता परिवार नव्हता रडत, नुसतं गाव नव्हतं रडत, नुसता तालुका नाही, नुसता जिल्हा नाही, नुसता महाराष्ट्र नाही. मग ज्यानं जगच निर्माण केलं ना त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी. हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. जगाच्या मालकाचं हृदय भरून आलं. रुक्मिणीने सांगितलं स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात. तुमच्या डोळ्यामध्ये पाणी
दिसी म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले ज्ञानदेव जन्मले ज्ञानदेव ज्ञानदेव जन्मले ज्ञानदेव 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 धन्य धन्य धरातळी धन्य धन्य धरातळी धन्य धन्य धरातळी जगाच्या मालकानं वर्णन करता 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 रुक्मिणी ऐकत होती. पण ज्ञानोबरायांचं वर्णन ऐकता ऐकता रुक्मिणीच्याच डोळ्यातून पाणी आलं. ऐशी सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. आता जगाच्या मालकाचा प्रश्न होता, हे रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता स्वामी का रडता. आता माझा प्रश्न आहे रुक्मिणी तुला, तू का रडता. जातो ज्ञानेश्वर वैसावया. समाधीच्या जागी नेलं, समाधीच्या जागेवर बसवलं. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधी. ज्ञानोबरायला समाधीच्या जागेवर बसवलं. आता नामदेव महाराज म्हणतात निवृत्तीनाथ देवन सगळ्यांनी गोपाळांचा हात धरला आणि समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं. पण आता गोड ऐका बरं, संत चरित्र किती गोड आहे. ऐका ना, ज्ञानोबरायांचं जीवन किती पवित्र असेल ना. निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ गातीयली शिळा समाधीशी. पण आता ज्यावेळेस समाधीच्या जागेला शिळा लावली ना, त्यावेळेस त्या परिवाराच्या अवस्था सांगतात ज्ञानदेव महाराज. सोपान मुक्त बाई सांगितली शरीर, सोपान मुक्त बाई सांगितली शरीर, सोपान मुक्त बाई सांगितली शरीर, सोपान मुक्त बाई सांगितली शरीर. अनती धरा सोपानाने हात या धरणीला टाकला. माझा प्रश्न आहे तुम्हाला, संत कथेतून कोण होते सोपान देव? ज्ञानोबरायांचे भाऊ होते ना. किती भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. बिनसूर दळवेकर हे संत चरित्र सांगतो आम्हाला. आज का कथेत कीर्तनात सांगावं लागतं रे. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला. 4 भावाच्या वाटण्या झाल्या तर मला त्याला रस्ता नसतो. अरे दिला पाहिजे रे, तो आमच्या रक्ताचा आहे. जीवनात केवढंही संकट येऊ दे रे बिनसूर दळवेकर, पण शेवटी भाऊच कामाला येणार आहे. एवढं मात्र ध्यानात ठेवा. पण सध्याच्या असे थोडे भाऊ राहिले भावाकरता भाऊ जीव द्यायला तयार आहे.
असे काही भाऊ जन्माला आले रे, या संपत्तीपायी भावाचा जीव घ्यायला तयारीत आज. भावाच्या वाटण्या झाल्या, भावाला रस्ता नाही. शेजारच्याला जाऊन सांगतो भावाबद्दल, काय सांगता रे जगाला. या जगाचा स्वभाव आहे विंचूर तळवीकर. हे जग आपल्याजवळ रडत रडत ऐकतं ना, आपल्याजवळ उठून गेलं की हे जग ज्या जगाबद्दल असं असं सांगतं. काय भावकीबद्दल, आपल्या भावाबद्दल, बहिणीबद्दल सांगू नका जगाला. आई ते प्रेम टिकवण्याचा प्रयत्न करा. भावबंधाला सांगतो जाऊ शेजारच्याला, अरे त्याला तेवढंच लागतं भावबंधाला. शेजारच्याला सांगतो त्याला मना जाऊन तर दाखव, एक एकर की पण वाट लावीन म्हणतो. काय कमेंट आहे या मातीवर, काय कमेंट करतात रे. या मातीनं लई मातीत घातली आणि आपलेच घातली. आजा मेला बाप मसना आणि देखत तोही. अरे महाराज म्हणतात आपला आजा मातीत गेला, आपला पंजा मातीत गेला. अरे आपला बाप सुद्धा गेला या मातीत. आजोबाच्या डोळ्यात एकत नातू मातीत गेला, पंजोबाच्या डोळ्यात एकत पंतू मातीत गेला. मग कमेंट कशाची. भावाने भावाशी प्रामाणिक राहा, ही संत कथा सांगते आम्हाला. आणि जीवनात केवढंही संकट येऊ दे रे, पण असे काही भाऊ आहेत रे 10-10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नाही. काय पेटवायचंय त्या भावाच्या नात्याला, काय बोलत धरू नका कोणाशी. 10-10 वर्ष झाली येईनीशी बोलत नाही. मी बोलणार नाही म्हणजे मरून जाईल, तिच्या वाटून काय नडेल बाई तुझं, मला नको बोलू. ती म्हणते दारात जाणार नाही येईनीच्या. काय त्या येईनीच्या नात्याला पेटवायचे. नात्यात प्रेम असावं आमच्या जीवनातलं. काय एखादी वैरीण असेल ना तुमच्यावाली, 5 वर्ष झाली असेल मैत्रीण बोलत नाही ना, तिचे तुम्ही पाय धरा. तिला सांगा अगं ठकूबाई कवर वैर धरती, कोण्या जन्मात भेटवणारी पर्यंत आपलीवाली, काय कोणाची वैर ठेवू नका. एवढं गोड जीवन जगा का आईच्या निमित्तानं आल्यात ना. ज्यावेळेस तुम्ही माहेरवरून सासरी जातात ना, त्या दिवशी जर तुमच्याकरता प्रजा रडत असाल ना, ज्या दिवशी तुम्ही सासरून माहेरला ज्या दिवशी येणार आहे ना, तुमच्या सासूच्या सासऱ्याच्या दिराच्या जावेच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. एवढं जर जीवन जगता आलं ना, धन्य झालं तुमचं जीवन. जसं माहेरातून जाताना तुमच्याकरता रडतात, तसं सासरी येताना सुद्धा सण असेल ना, दिवाळीचा असेल, रक्षाबंधनाचा असेल, हा असं जीवन जगता आलं पाहिजे ना आम्हाला. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. 10-10 वर्ष झाले भाऊ बोल. आणि हे बघा दादा, संकट कोणा होईल सांगता येत नाही. 10 वर्ष झाली तो भाऊ भावाशी बोलत नव्हता. लहान्या भावाचं पोरग आजारी पडलं, दवाखान्यात दिलं. डॉक्टरने सांगितलं लाख रुपये लागतील, पोरग वाचणार नाही तसं. पाहुण्या रावळ्याला फोन केला, काय कोणी देईना पैसे, काय कोणी पैसे देईना. दादा संकट आलं ना, कोण नसतं या जगामध्ये कोणच. आणि जो संकटात साथ देतो ना, तो खरा आपल्या जीवनातला सखा असतो माझ्या दादा. ज्याला आम्हाला संकटात साथ देता आली ना, तो खरा सखा आहे आमच्या जीवनातला. हा आज आमच्या वैभव महाराजाला कोणी डोक्यावर घेईल, उचलून घेईल, पैसे उधळतील, पण पहिल्या चालीचा जोर स्वर ज्याने शिकवलं ना, ते गुरुजी त्यांच्या जीवनातले सखे, तो सखा असतो आपल्या जीवनातला. असंच असतं. आज तुमचे कोणी फोटो काढील, सेल्फी काढील दादा, पण ते जीवन आठवायचं आमचं वालं पहिलं जीवन आठवायचं. आता ऐका, भाऊ भावाशी बोलत नव्हता. पाहुण्या रावळ्याला फोन केला, कोणी पैसे देईना. मोठ्या भावाला कळलं, नाही बोलत माझ्याशी, तो नका बोलू देऊ, पण भावाचं पोरग वाचलं पाहिजे. सावकाराकडे गेला मोठा भाऊ, बुट्टा सहित पाय धरले सावकाराचे. सावकार लाख रुपये द्यावं, व्याजात सहित आणून देईल, रुपयाने ठेवणार सावकार. भावाचं पोरग आजारी पडलं, तू आता जर लाख रुपये दिले नाही ना, मरल पोरग. आता सावकारला दया आली, लाख रुपये दिले, दवाखान्यात जाऊन भरले. पोरग ऑपरेशन झालं ना, हसायला खेळायला बोलायला लागलं पोरग. दुसऱ्या दिवशी पोराचा बाप आला, म्हणजे भाऊ आला लहान. डॉक्टर साहेब माझं पोरग वाचत नाही, आता पैसे नाही होतो, कोणी दिले नाही पैसे, मदत कोणी करीत नाही. आता सांगितलं राजा, तुझ्या पोराकरता कोण देव झाला मला माहिती नाही. लाख रुपये आणून दिलेत, भरलेत, पोराचं ऑपरेशन झालं, बोलायला लागलं. बोल त्याच्याशीच आहे. विचारलं भावानं, डॉक्टर साहेब माझ्या पोराकरता कोण देव झाला माझा, त्याचा पत्ता तरी सांगा. मोठा भाऊ कान देऊन भिंतीच्या आडा ऐकत होता आणि रडत होता तो. पण 10 वर्ष झाली तर आबाला धरलेलं होतं, बोलत नव्हता भाऊ आवाशी. सांगितलं जबा, तो समोर जो माणूस आहे ना, भिंतीच्या आड तोंड लपून बसलाय ना, जाय त्याच्याजवळ कोण आहे तुम्हाला माहिती नाही, जाय त्याला जाऊन भेट, देव माणूस येतो, तुझ्या पोराकरता देव झाला. म्हणून असा खांद्याला स्पर्श केला आणि भावानं पाठीमागं पाहिलं. मोठा भाऊ आता
डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, दादा 10 वर्ष झाली तरी हा बोला धरला तुझ्याशी. 10 वर्ष झाले दादा, तुझ्या पाया पडतो दादा, आजपासून अशी जीवनामध्ये मोठी चूक कधी करणार नाही माझ्या दादा, मला माफ कर. आम्हाला भावाशी प्रामाणिक जीवन जगता आलं पाहिजे रे. कीर्तन कमी आहे का माझ्या दादा तुम्ही, पण आम्हाला हे सगळं जगता आलं पाहिजे दादा. सोपान देव रडत होते ज्ञानोबराय करता. सोपान मुक्ताबाई, कोण होत्या मुक्ताबाई ज्ञानोबरांच्या ताई? बहीण होत्या ना. सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल ना ताई तुम्हाला भावानं देवानं, कधी त्या भावाच्या दारात जाऊन भांडत नका बसू. काय नगड बहिणी भेटल्यात भावायला. इथं सासू सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेले होतं ती त्या भावजायला, मायबापाची सेवा करा माझ्या. आणि नाही मायबापाची सेवा केली तर सईच्या टायमाला सांगते तुम्हाला काय भेटेल, सई टोन नाही. या संपत्ती पायी काय भाऊ वाईट करतात ताई. ईश्वरानं ज्या बहिणीला भाऊ नाही दिला ना, तिला बिचारा भावाचं दुःख काय असतं म्हणून. दिली असेल सोन्यासारखी बहीण ना तुम्हाला, काय नागत नाही आपल्या बहिणीला. अरे गरिबी असते, बहिणीची झोपडीत राहते ती. 50 वर्षाचं वय बहिणीचं, पण भावाच्या दारात आली तर मारुती राहायला पांडुरंगाला निवृत्तीना देवाला नवस करते. निवृत्ती राया इडा पिडा जाऊ दे, आणि माझ्या दादाला बळीचं राज्य होते म्हणते. ती गरिबी भोगते स्वतः. ओवाळता ओवाळता म्हणते हो आमची ताई, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी. का मुद्दा एवढा सांगितला दादा? मुक्ताबाई रडत होत्या ज्ञानोबराय करता, जपा भावाने बहिणीला जपा, बहिणीने भावाला जपा. का हो? आज माझ्या चंद्रभागा आईच्या मावस बहिणी चुलत बहिणी असतील आजच्या कीर्तनात. माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला, सांगा का कोण्या जन्मात अशी पवित्र बहीण भेटेल आता तुम्हाला? आता नाही भेटणार. असतील आमच्या आईचे चुलत भाऊ मावस भाऊ कीर्तनात आजच्या सख्खे भाऊ असतील, सांगा रे आता कोण्या जन्मात अशी पवित्र बहीण भेटेल तुम्हाला? आता नाही भेटणार कोण्या जन्मात. मग ह्या जन्मात बहीण भावाचं नातं मिळालं ना, आणि ह्या जन्मात जर प्रेम करता आलं ना तर प्रेम करून घ्या, नाही तर वैर जर केलं ना, असे हजारो जन्म जरी मिळाले ना, परत बहीण भावाचं नातं मिळणार नाही आपल्याला, भावा भावाचं नातं मिळणार नाही आपल्याला. आलोय ज्ञानोबराय करता मुक्ताई रडत होत्या, सोपान काका रडत होते, निवृत्ती ना द्या. हा सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा मनती धरा धरा निवृत्तीशी. किती पवित्र जीवन असेल ना. पण ऐका ना, ज्ञानोबरांचं जीवन किती कृपावंत आहे, किती कृपावंत आहे हो. ज्ञानोबरायने ज्या भिंतीला स्पर्श केला, कृपावंत जीवन सांगायचंय आता. किती कृपावंत आहे संतांचं जीवन. ज्या भिंतीवर कृपा केली ती भिंत चालायला लागली हो. हा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. भिंतीवर कृपा केली. विंचूर दळवीकर आज लोक जर आळंदीला गेलेत ना, ज्ञानोबरांचं दर्शन झालं का प्रदक्षिणेला निघतात. आणि ज्ञानोबरांनी ज्या भिंतीवर कृपा केली त्या भिंतीचं लोक आज मस्तक टेकून दर्शन घेतात हो. आपण घेतलं का आपल्या भिंतीचं कधी करायच्या? लय लाखाची हो आपली भिंत नाही हो. ज्ञानोबरांनी ज्या भिंतीवर कृपा केली त्या भिंतीला प्रदक्षिणा घालतात लोक आज गेले तर. आपण आपल्या बंगल्याला घातली का कधी? अहो कोटीचा बंगला आहे, आपण त्यावेळेसच घालतो फक्त. कधी? ज्यावेळेस कडेनं गबळ होईल त्यावेळेस. ते बी आपण नाही घालत, त्यांना सांगतो तेवढं गबळ साफ करून घ्या म्हणून. त्या दिवशी प्रदक्षिणा असते ना. ज्ञानोबरांनी ज्या भिंतीवर कृपा केलीत ना, लोक आज मस्तक टेकून भिंतीचं दर्शन करतात. ज्ञानोबरांनी कृपा केली हो रेड्यावर. रेड्यावर कृपा केली. रेड्यामुखी वेद बोलविला. हा किती कृपावंत जीवन आहे. तुकोबाराय दृष्टांत देतात. अभंगाचं पहिलं चरण. जीचे पिढे बाळ, 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 जीचे
देतात. किती कृपावंत जीवन आहे संतांचं. आता ऐका, मला तुम्हाला महाभारतात घेऊन जायचं. चंद्रभागा आईच्या निमित्तानं महाभारतातली आई सांगायची बरं मला. त्या आईचं नाव आहे द्रौपदी. कोण माय? द्रौपदी. आता भगवंताची सख्खी बहीण होती कोण? सुभद्रा. आणि ही मानलेली बहीण होती बरं. पण भाग्यवानी होती द्रौपदी, ज्या द्रौपदीचं नाव भगवंताच्या मुखाला असायचं सतत. सुभद्रेचं नाही, पण देवाच्या सोबत राहणारा. आवाज कमी ठेवणार, मोबाईल नको बोलू, इकडे लक्ष द्या. मानलेली बहीण होती द्रौपदी, पण नाव नव्हतं येत सुभद्रेचं. पण उद्धव होताना सोबत, उद्धवाला सहन नाही झाला. कधी कधी जवळच्या याला सहन होत नाही बरं. हां, जवळचेच काटा काढतात. भगवंताला विनंती केली, भगवान मानलेली बहीण आहे द्रौपदी, तुमची सख्खी बहीण आहे हो सुभद्रा, तिचं नाव नाही तुमच्या मुखाला येत. मानलेल्या बहिणीचं नाव तुमच्या मुखाला येतं. हे बघा दादा, आपल्या मुखाला भगवंताला द्रौपदी नाही. कुलवाण स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये. आणि ऐक ताई, कुलवाण स्त्रीनं कधी पदराच्या बाजूनं साडी फाडू नये. का? कुलवाण स्त्रीने जर पदराच्या बाजूनं साडी फाडली तर तिच्या कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो, म्हणजे पती मरण पावत असतो. आता बारकाईने आहे का? द्रौपदीने सांगितलं, हे उद्धव मान्य आहे मला. कुलवाण स्त्रीनं जर पदराच्या बाजूनं साडी फाडली तर कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो, मान्य आहे मला. पण ऐक रे उद्धवा, ऐका, हे उद्धवा, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली, मी त्याच्या बोटाकरता साडी फाडली. उद्धवा, या कंपाळावरलं कुंकू किती दिवस ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे ना, मी त्याच्या हाताकरता साडी पाडली बघ. आणि मग द्रौपदीनं ती चिंदी घेतली. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते पाडोने बर जरी शालू, शालू चिंदी बांधते, चिंदी बांधते. भगवंताचा दाह शांत झाला हो, शांत झाला. बरं वाटलं भगवंताला. पण ऐका ना, भगवंताच्या एवढी भाग्यवान होती द्रौपदी, पण संकट कमी नव्हती. हा, आता ऐका सिद्धांत करता. कौरव पांडवांचा युद्ध संपलं. जिचे पिढे सांगायचं आहे ना, जिचे पिढे बाळ. ऐका आता, संपत आलं कीर्तन. कौरव पांडवांचं युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला. पण हे फक्त पांडवांनाच माहिती होतं आपला विजय झाला म्हणून. भगवंताला माहिती होतं अजून संकट गेलं नाही म्हणून यांच्यावरच. भगवंतानं सांगितलं पांडवांना, आज आपण जिथं आराम करतो ना त्या जागेवर झोपायचं नाही, आराम नाही का. मग आपल्याला शेतात जायचं. हे पांडव पुत्रांना कळालं. आज बाबां ते शेतात जाणार आहे झोपण्याकरता, आम्ही त्यांच्या जागेवर जाऊन झोपू. द्रौपदीला काय माहिती येणार संकट किती खतरनाक होतं म्हणून. सांगितलं, जा बाळानं झोपा, मी दारात झोपते, तुम्ही घरात झोपा, बस ठरलं. पण अगोदरचा इतिहास असा आहे, युद्ध होऊन गेलेलं होतं, हजारो प्रेत पडली होती त्या रणभूमीवरती. पण अश्वत्थामा त्या रणभूमीला असा फेरफटका मारत होता. आणि त्याला असं एक दृश्य दिसलं, हजारो गिधाड, हजारो कावळे त्या प्रेताचे लचके तोडत होते, तो किंचाळत होता. अश्वत्थाम्याला वाटलं नेमकं जाऊन तरी बघावं नेमकं काय घटना आहे. त्याला जरा जवळ गेल्यावर जरा आवाजाची ललकारी यायला, आवाज ओळखीचा वाटायला लागला. म्हणून जवळ गेला तर दुर्योधन रक्ताच्या थारोळ्यात पडेल होता. कोण? हा, दुर्योधनाला सिंहासनावर गप्पा मारणं बरं वाटत होतं. सांगितलं, हे दुःशासना, हारले हे पांडव डावात, जाय जिंकलो आपण द्रौपदीला, ओढून खेचून आणून वस्त्रहरण कर. हे सांगणं बरं वाटलं. पण एक दिवस रक्ताच्या थारोळ्यात नाव वाटलं, नावा लागलं. आणि मग अश्वत्थाम्याने सांगितलं, अरे दुर्योधना, अरे काय आवाज होता तुझा, काय ललकरी होती सिंहासनावरती, आणि आज रडतोय. भावकी गेली म्हणून रडतो की काय? अजिबात नाही. रडण्याचं एकच कारण आहे, अश्वत्थाम्या, आम्ही 100 होतो रे, 9व्यानं तर मेलीच माझी भाऊ, मी सुद्धा मारणार आहे 100वा. मग रडण्याचं काय कारण? आम्ही 100 एकातलं, म्हणजे 100 आहे, एकही जगणार नाही. तिकडं 5 आहे रे, एक सुद्धा मिळाला नाही. असं दुःख होतं त्याला. पण त्याच्या बाजूनं देव होता, पांडवांच्या बाजूने. हे डोक्यात नव्हतं त्याच्यावाल्या. म्हणजे असंच ना, दुर्योधनानं सांगितलं, अश्वत्थाम्या, एक जरी मिळाला असता नाही, एक सुखानं दिवा ठेवला असतं बघ. अश्वत्थाम्याने ऐकलं ते, कारण लंगोटियार होती, मित्र होते.
अश्वत्थाम्याने सांगितलं ए दुर्योधना एवढंच ना एक जरी, अरे आत्ता जातून पाची मारून आणतो. दुर्योधनानं सांगितलं थांब, अरे इथं 100 संपली, तो एकटीची कुणा अगरबत्ती पेटी, तू 100 मेले. मग त्याला नीती शिकवली, पण कपट नीती शिकवली. कोणी? दुर्योधनानं. रक्ताच्या थारोळ्यात पडेल होता दुर्योधन मरणावस्थेत, पण दुर्बुद्धी गेलेली नव्हती त्याचीवाली. त्याला बरोबर कपट नीती शिकवली. बरोबर रात्रीच्या प्रसंगाला गेला. 5 पांडव पुत्र झोपलेले होते. द्रौपदी दारात बरोबर प्रवेश केला. या विठ्ठल विठ्ठल आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर दिव्याची ज्योत लावलेली, तो दिवा वाढवला. जणू असं वाटलं अश्वत्थाम्याला 5 पांडव झोपलेली. तलवार काढली आणि सप 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 5 लेकरांची मस्तक उडवली. रक्ताचा पोर व्हायला लागला. अश्वत्थाम्या घाबरला आणि अश्वत्थाम्याने तिथून पळ काढला. माझ्याकडे पहा, अश्वत्थाम्याने तिथून पळ काढला. आता रक्ताचा पोर वाहत वाहत द्रौपदीच्या अंतरुणात जिचे पिढी बाळ प्राण तिचा विखळ, आईसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. काय असतं आईचं हृदय? महाराज म्हणतात आईची लेकर जर सुखानं नांदत असेल तर तो आनंद आईच्या चित्ताला होतो. अभंगाचं 3रं चरण. सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती, तुम्ही बहु कृपावंत. संतांचं जीवन हे कृपावंत आहे. किती हो. महाराज म्हणतात दाता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग. महाराज म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवन. अत्यंत कृपावंत जीवन आहे संतांचं. ऐका, जाता जाता एकच विनंतीत आलो आपण आई साहेबांच्या निमित्ताने, या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने. आपल्या जीवनामध्ये करतात भगवंताला. न लगे मुक्ती धनसंपदा, संत संगती सदा. नामदेव महाराज आग्रह करतात आपल्या जीवनामध्ये, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा.
नाथ महाराज म्हणतात नामस्मरण घडू संत समागम वाहू गाची भ्रम नको देवा. आपल्या जीवनामध्ये संतांची संगत असावी, आपल्या जीवनामध्ये गुरु असावा. पिंसूर दळवीकर ज्याच्या जीवनात गुरु नेतो लय गुरु करतो, तो चांगल्याला बोलू देत नाही रे. गुरु असावा. श्री गुरु सारिका. श्री गुरुदेवांच्या कृपेनं गळ्यामध्ये माळ घाला, तुळशी माळ गाळा असं म्हणले का नाथ महाराज. गंडे तोडे गाळा. त्या गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज सध्या या गंड्या तोड्यावाण्याला लय भंडवलं रे दादा मृत्यूला. तुम्ही पहा ना आता कीर्तन संपलं का येईन म्हणा येईन बाई जेवण करून जा. येईन तळा शिरल्या ज्यानं ज्ञानोबरांची मधुकरी केली त्याला विचारा. सकाळचं अन्न शिळा ज्यानं संध्याकाळी खाल्लं त्याला विचारा भूक काय असते. आज आपल्या जीभीचे चोचले झाली, एवढं पवित्र अन्न केलं तरी लोक खात नाही हो. आणि माझ्या निवृत्तीनं देवांच्या समाधीवर डोकं ठेवा, आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. पण भक्ताच्या संगतीत काय जाता. म्हणून महाराज म्हणतात कंठी मिरवा तुळशी. बरं सामान्य लोक जातील संताचा निरोप ऐका हो. जीवनामध्ये माळ घाला, भजन करा. हां माळ घाला, भजन करा. मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतती तेनेची पंथी चालू जाता न पडे कोणता गोटे काय. साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने प्रवास करा. महाराज म्हणतात संताचं ऐकलं तर भलंच होईल. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी बरोबर. संताचं ऐकलं तर भलं होईल, पण संताचं नाही ऐका हे जरी नाही कालं दुसरं येईल. हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं दुसरं येईल. हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं दुसरं येईल. हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं दुसरं येईल. हे जरी नाही काल बांधून घेईल सेवक सेवकी काल बांधून घेईल सेवकी सेवकी
आता सर्वांनी हात वरती करा एक साथ हा? जाता जाता मस्त बघा जय हो पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोली बोला पिंगळा महाद्वारे बोल बोल पिंगळा महाद्वारे आमच्या बाबा करता जोरदार टाळी वाजवा मस्त बस झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी तुकोबरायांच्या चरणी माझ्या जन्म देणाऱ्या आई वडिलांच्या चरणी तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या चरणी नतमस्तक आता